सोयाबीनला 6,945 रुपये भाव द्या अशी मागणी भारतीय किसान संघ कळंब तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। महाराष्ट्रात सोयाबीन हे क्रमांक 2 चे मुख्य नगदी पीक आहे। राज्यात यावर्षी सुमारे 50 हेक्टर क्षेत्र हे या पिकाखाली आहे। राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी 14.56 क्विंटल आहे। राज्याचा सरासरी उत्पादन खर्च 6,039 रुपये क्विंटल इतका आहे। त्या अनुषंगाने राज्य सरकारने कृषी लागत एवं मूल्य आयोगाकडे प्रति क्विंटल 6,945 रुपये दर दिला जावा अशी शिफारस केली आहे। ती रास्त आणि योग्य आहे, म्हणून चालू हंगामात सोयाबीनला 6,945 रुपये क्विंटलला दर द्यावा अशी मागणी आज भारतीय किसान संघाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी भारतीय किसान संघ कळंब तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे। ज्यात म्हटले की बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदारांनी संघटित प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर 4,500च्या वर जाऊ दिले नाहीत। अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी। निसर्गाच्या प्रकोपाने अतिवृष्टी, कीड, रोग या कारणाने सरासरी उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे। अशा परिस्थितीत गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आहेत। उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळवून देणे, सणासुदीचे दिवस सुखाने जावे ही अपेक्षा आपण लाडक्या बहिणीचा विचार केला तसा लाडका शेतकरी दादाचा पण निश्चित विचार करून वरील निर्णय घोषित कराल अशा आशा असल्याचं म्हटलं आहे। निवेदनावर तालुका अध्यक्ष श्री गणेश अडसूळ, शशिकांत कुलकर्णी, धनंजय गंभीरे, बाबासाहेब गंभीरे, गणेश गंभीरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। नमस्ते धाराशिव न्यूज कळंब।